दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गणेश नगर, उमरी, उमरखेड, अकोला या ठिकाणी आपण येऊन पोहोचलेले आहोत. अकोल्यामधला आजचा हा भाग आणि आजच्या या भागामध्ये डॉक्टर अनुप्रिता अजय चव्हाण या वहिनींना भेटणार आहोत. आजच्या भागामध्ये काय होणार, काय घडणार हे सगळंच अनुभवूया आणि बघूया चव्हाण कुटुंब कशा पद्धतीने गप्पा मारतं, कशा पद्धतीने आमच्या अनुप्रिता वहिनींवरती आरोप करतं. पण हे त्यांच्या घरी गेल्याशिवाय कसं करणार. चला अकोल्यामध्ये सुंदर वातावरणामध्ये आजच्या भागात काय घडतं बघूया. भेटूया चव्हाण कुटुंब. नाही एक मिनिट, लगेच विधान बदलताय तुम्ही. मला म्हणजे 1942 लव्ह स्टोरी बघतोय असं वाटतं. आईचं काही काम असेल तर कळवलंय तुम्हाला. कळलं? आई लक्षात आलं? समजलं ना. आज समजलं. आता तुम्ही एक इंजेक्शन देण्याची गरज आहे. नमस्कार. आधी मी, नंतर तुम्ही. आधी लक्ष्मी येऊ दे घरात. थँक्यू. आदेश भाऊंचा चव्हाण परिवारातर्फे स्वागत. थँक्यू. या उखाणा पाठ केलात ना. नाव आहे तोंडातच, पण प्रश्न आहे उखाण्याचा. अजय सिंग यांचं नाव घेते. निमित्त आहे आज होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा. अरे वा. बरं आता द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर डॉक्टर अजय सिंग चव्हाण. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. त्या माझ्या मोठ्या नणंद आणि ह्या माझ्या आई आहे. नमस्कार. आणि हा माझा भाचा. नमस्कार. आणि हे सगळे सगळे आमच्या कॉलनीतले आहे, रिलेटिव्ह आहेत, सगळे आमचे वेलविशर्स वगैरे. म्हणजे गणेश नगर वगैरे. गणेश नगर दूरून आलेत. दूरून कुठून आलेत साधारण? तरी सगळेच म्हणजे पेरिफेरी ऑफ अकोला, गोरक्षण. माझं इंग्लिश कच्चं आहे. पेरिफेरी म्हणजे काय? बॉर्डर, अकोल्याच्या बॉर्डर वरून वगैरे सगळीकडचे आमचे. ह्या तर पुण्याहून आलाय आणि माझी आई चाळीसगावचं. माझं माहेर चाळीसगाव आहे. तर आई तिथून आज सकाळी आला. आणि बाकी सगळ्या बॉर्डर वरून आले. नाही नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेमात असते गोडी. नेहमी असू दे आमची होम मिनिस्टर सोबत जोडी. काश्मीर आहे भारताची आन बान शान, आजच्या पैठणीचा माझाच आहे मान. नमस्कार. कुठलं माहेर तुमचं? माझं माहेर चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मग सगळं बालपण तिथे गेलं तुमचं? हो, माझं पूर्ण स्कूलिंग, कॉलेज सगळं तिथे झालं. तुम्ही डॉक्टर म्हणजे कुठून? मी MBBS कराड वरून केलं, किम्स कराड. आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन अमरावतीहून झालंय. पण तुमच्या घरात आधी कोणी डॉक्टर वगैरे? हो, माझी पूर्ण फॅमिली डॉक्टर. माझे आई वडील, पप्पा पिडियाट्रिशियन आहे, आई गायनेकोलॉजिस्ट आहे आणि दादा फिजिशियन आहे. आणि आम्हाला वहिनी पण गायनेकोलॉजिस्ट मिळाली. अरे वा. मिस्टर सर्जन. सर्जन आहेत. सज्जन आहेत की सर्जन आहेत? दोघं पण आहेत. दोन्ही पण आहेत. आणि तुम्ही कशात केलं? मी डर्मेटॉलॉजी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. बर. आता जरा मिस्टरांना बोलवूया का? हो, बोलवा. या. इतका वेळ तुम्ही उभे होतात, मला जणू काय ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे आहेत असं वाटत होतं. म्हणून म्हटलं तुम्हाला बोलवूया ऑपरेशन सुरू करायला. नाही, फार टेन्शन मध्ये दिसत होता तुम्ही. तुमचं बालपण सगळं इथलं? माझं सगळं अकोला. आणि मग चाळीसगावला कधी गेलात? चाळीसगावला लहानपणी एकदा यांच्या इथे यांच्या मम्मी पप्पांच्या हॉस्पिटलच्या इनॉग्रेशनला गेलेलो. 20 वर्षात. तेव्हा कितवीत होता तुम्ही? तेव्हा मी 6th मध्ये असेल. 7वीत असताना तुम्ही चाळीसगावला गेला होता पहिल्यांदा. आणि तुम्ही तेव्हा
आणि तेव्हा मी 5 वर्ष यांच्यापेक्षा लहान हा. आहे. मी 2nd मध्ये असणार आहे तेव्हा, मला नाही आठवत. तेव्हा तुम्ही दुसरीत होता. हो, मी फोटो पाहिले तर यांचे फोटोज दिसले मला. कधी बघितलेत? आता लग्नानंतर ते शोधून काढले. शोधून काढलेत? मग त्यावेळेला एकमेकांना काय बघितलेलं आठवत नाही तुम्हाला? नाही, काही नाही. तुम्ही 7वीत होता. आणि मी 7वीत असताना ह्या घरी मी येऊन गेली एकदा. अरे 7चं काय आहे तुमचं एवढं गणित? काय माहित. 7 आकडा खूपच लकी दिसतोय तुम्हाला. 7 11 खूप लग्न. मग तुम्ही इकडे कधी आला होतात? आमच्या एका रिलेटिव्हचं लग्न होतं तर आम्ही ओव्हरनाईट इथे राहिलो होतो रात्री. अरे वा. आणि मला हे घर माहित नाही, खूप आवडलं. तर मी माझ्या सासूबाईंना सांगितलं की मला असं घर खूप आवडतं, असं तुमच्या इथे छान बंगळी आहे, लॉन आहे. तर मला हे आठवत नव्हतं. मला लग्नानंतर सासूबाईने सांगितलं की तू असं सांगितलं होतंस. आणि 10 वर्षानंतर मला हेच घर मिळालंय. जसं सून म्हणून मी या घरात आले. बापरे, या बसून गेल्या काय घरात आणि घराच्या सूनच झाल्या. व्हेरी सून. आणि व्हेरी सून. पण हे असं ठरवलंच होतं ना तुम्ही? हो, अरेंज मॅरेजच आहे आमचं. हो, मग मी कुठे काय म्हटलं? पण मग कसं काय झालं ते? हे घरी आले म्हणजे यांची फॅमिली सगळे घरी आले. ऍक्च्युली ते 40 गावला 2 in 1 काम केलं त्यांनी की माझ्या पप्पांचं ऑपरेशन झालं होतं, त्या बघण्याच्या बहाण्याने आणि मला बघण्याच्या बहाण्याने दोन्ही कामं एकत्र करून आम्हाला हार्डली 20 मिनिटं मी बोललो वगैरे. आणि नेक्स्ट डे ठरलं देखील लगेच. आणि 14-15 दिवसात एंगेजमेंट ठेवली. आणि तेही 15 ऑगस्टला. ते फ्रीडम जाणार असं काय हो, का असं सगळं केलं तुम्ही? पळून जाईल असं वाटलं. जेव्हा मी लग्नाच्या हेतूने गेलो तिला बघायला, तिला बघितल्या 20 मिनिटातच मी ठरवलं की आता आपल्याला याच्या पुढे कुठली दुसरी मुलगी बघायची नाही. इथेच काय ते शोक्ष लावायचं म्हणून लवकर. आणि हे ठरवलं तेव्हा सासरे बेडवर होते? नाही, सासरे घरी आले होते का? नशीब. मला वाटलं सासऱ्यांना बघताच. हा, मग ताबडतोब तेव्हाच आम्ही निर्णय घेतला आणि होकार दिला. मग नंतर लग्न किती दिवसांनी झालं? जवळपास 2.25 महिन्यांनी. 2.25 महिन्यांनी. पण या 2.25 महिन्यामध्ये एकमेकाशी कधी संवाद? हो, भेटलो की. तेव्हा यांच्या स्वभावाचा अंदाज आला होता का? तेव्हा नाही आला. तेव्हा नाही आला एवढा म्हणजे आता काय एवढा स्वभाव बदललाय? नाही, तेव्हा असं वाटलं होतं की खूपच शांत असेल असं वाटलं होतं. पण आता कम्पॅरेटिव्हली ती चांगली आहे, खूपच बोल्ड. नाही, 1 मिनिट. लगेच विधान बदलताय तुम्ही. तेव्हा असं वाटलं होतं की शांत असेल, याचा अर्थ आता शांत नाही असा होतो. एकदम त्याच्या विरुद्ध अर्थी नाही होत. आता तुम्ही कसं ठरवणार सगळं? माझी बायको आहे, मीच ठरवणार. पण मग आता तसा स्वभाव नाहीये का? शांत नाहीये? नाही, आता जरा बोलकी झाली अपेक्षा. हे बघा, उगाच स्पष्टीकरण देऊ नका. तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्या स्वभावाबद्दल? पहिल्यांदा जेव्हा भेटलात तेव्हा तुमचा काय अंदाज होता? मला असं म्हणजे ते आवडले होते आणि मी होकार याच्यासाठी दिला कारण मला की नाही म्हणायला कारणच सापडलं नाही काही. तर मग मी हो म्हटलं. आणि तेव्हापासून आतापर्यंत काही चेंज नाही वाटत. जसे ते त्या दिवशी होते आतून बाहेरून सेम, मनाने तसेच आहेत, सेम आहेत, काहीच फरक. बरं, या सगळ्या गप्पा सुरूच राहणार. पण त्याआधी मी एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही गाणं गायचं. त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही गाणं म्हणायचं. आणि त्यासाठी पहिलं अक्षर तुम्हाला अकोला. क. कहीं तो होगी वो दुनिया जहाँ तू मेरे पास है. पास है. हो. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. मग काय होईल? चाबी खो जाए. ये लड़का हाय अल्लाह कैसा है दीवाना, कितना मुश्किल है तौबा इसको समझाना, कि धीरे धीरे दिल बेकरार होता है, होते 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 प्यार होता है. हो. हम न समझे थे काय बात इतनी सी, दुनिया पत्थर की, ख्वाब शीशे की. नक्की असेच आहेत ना शब्द? गाण्याच्या बाबतीत सगळं श्रेय तिलाच जाईल. कुछ ना कहो, कुछ भी ना कहो, क्या कहना है, क्या सुनना है, तुमको पता है, हमको पता है, समय का ये पल थम सा गया है.
मला म्हणजे 1942 लव्ह स्टोरी बघतोय असं वाटतं. हो. हम है राही प्यार के हा हम न कुछ ना हमको कहिए काय एवढं आठवतो. हम है राही प्यार हे गाणं आहे का निबंध आहे? गाणं. हा चला या गप्पा अशाच सुरू राहतील. आता यानंतर 8 वस्तू समोर येणार आहेत आणि तो 1 रुपयाचा टॅग मिळणं हे दोघांनी मिळून ठरवायचं आहे. तेव्हा या खेळात नेमकं काय होतं बघूया. 8 वस्तू समोर आहेत, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळू शकतात. दोघांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे. चला वेळ सुरू झाली. दोघांनी निर्णय घ्या. कुठल्याही 4 वस्तू काढायच्या. आता बसा ना तुम्ही, मला म्हणजे रिसेप्शनला आल्यासारखं वाटायला लागलं. ठरवा. लांबण दिवा घेतलेला आहे. दिवा. 50 रुपयाचं बक्षीस मिळालं. हे USB. ओके घ्या. चला बघूया. 1 रुपये. अभिनंदन. आता घ्या पुढच्या 2 वस्तू ज्या पाहिजेत. 20 घ्या. अजून 1 वस्तू. बांगड्यांचा स्टँड. बरं ठीक आहे. 1000 रुपये. 1000 रुपये. त्यामुळे 1071 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. सुरुवात सासूबाईंपासून. मला सर्व तिचं आवडते. तिची एकच गोष्ट आवडत नाही, जेव्हा अजय ऑपरेशनला जातो, ऑपरेशन मध्ये असतो तेव्हा सारखी फोन करते, अहो केव्हा येणार घरी. तो म्हणतो 10 मिनिट, मग पुन्हा फोन करते, अरे 10 मिनिट झाले. त्याला 10 मिनिट म्हणजे त्याचा 1 तास असतो. बरोबर आहे. आणि ऑपरेशन म्हटल्यानंतर सगळी रिस्क त्याला असते. पण 1 मिनिट, ऑपरेशनला काय फोन घेऊन जाता? बरोबर. हो त्याच्याकडे ब्लूटूथ आहे. ब्लूटूथ. अच्छा अच्छा. म्हणजे सतत तुम्ही फोन करत असता. सुनबाई करतात. सुनबाई फोन करत असतात. ही तुमची तक्रार आहे. थांबा 1 मिनिट. आरोप मान्य आहे का तुम्हाला? नाही. आईने केलेला आरोप पण आज मुलाने नाकारलेला आहे. कारण डॉक्टर आहे म्हटल्यानंतर ऑपरेशन करताना फोनवर बोलणारच नाहीत ते. बरोबर ना? मी फोन उचलतच नाही. मग आता सांगा तुम्ही आरोप कसा खोटा आहे ते. जेव्हा कधी पण ऑपरेशन मध्ये फोन आले असतील ते घरच्या कामानिमित्तच आले आहेत, जे खूप जरुरी असतील. आईचं काही काम असेल तर कळवलंय तुम्हाला. कळलं? आई लक्षात समजलं. समजलं ना? आज समजलं. आता तुम्ही एक इंजेक्शन देण्याची गरज आहे. बरं 1 मिनिट. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? जी काही असेल ती. माझा आरोप आहे की आमच्या अनुपिताताई टेन्शन फार लवकर घेतात. टेन्शन घेतात. कुठलंही म्हणजे कामाला किंवा कुठलंही असं जबाबदारी झालं किंवा असं डॉक्टर लवकर घरी नाही आले की तिला टेन्शन होऊन जातं. बर. 1 आरोप मान्य. हा आरोप अर्धा मान्य आहे. थोडाफार. जसं मी मगाशी तुम्हाला बोललो होतो की लग्नाच्या वेळेस जे वाटत होतं त्यापेक्षा जो बदल आता आला आहे त्या संदर्भात मी म्हटलं आहे. लग्नापेक्षा आतापर्यंत 4 वर्षात तिच्यात जो बदल झाला आहे तो फक्त हाच झाला आहे की तिची जी पहिले स्वभाव होता शांत, थोड्या गोष्टीचं टेन्शन तो आता 50% कमी झालेला आहे. अच्छा. आता टेन्शन जास्त घेतात. कमी घेतात. 50%वर आलेला आहे. म्हणजे 50% घेतात आणि 50% देतात. पुढचा आरोप. माझा आरोप तिच्यावर असा आहे. तुम्ही यांच्या नणंद. मी नणंदबाई. बोला. ती खूप एज्युकेटेड आहे, घरात सगळं वेल सेटल्ड आहे आणि ती एकुलती एक सून आहे या घराची. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तिने घरात सगळ्यांशी हसत खेळत मन मिळवप्रमाणे राहावं. कधीही कोणाबद्दल मनात काय वाटतं ते स्पष्ट बोलायचं, त्यांनाच बोलायचं आणि नणंद किंवा सासू सासरे असं मनात काही अडी निर्माण करून राहू नये. तेवढंच फक्त. खूप महत्वाचं आहे. बोलता बोलता बऱ्याच गोष्टी नणंदबाईंनी नणंदेप्रमाणे बोललेल्या आहेत. बरं 1 मिनिट. आरोप मान्य नाही. अजून तरी नाही. काय म्हणणं तुमचं याच्यावर? लग्नापासून 4 वर्ष झाले आम्ही घरी आलेलोच नव्हतो. ही लग्न झालं होऊन कुठे होता? कुठे? हनीमूनला? शिक्षणानिमित्त बाहेर होता. तर आतापर्यंत तिच्या नंदेचा, तिच्या सासू सासऱ्यांचा एवढा अजून वेळ भेटलाच नाही त्यांना की ते एक दुसऱ्याशी खुलतील, बोलतील. बर. जवळपास 1 नोव्हेंबर या वर्षी 2013 पासून ती अकोल्यात आहे. अच्छा. आता जेमतेम 2च महिने झाले आहे. हळूहळू जितकी मैत्री वाढेल, जेवढी बोलणं होईल तेवढे सगळ्यांची ती खुलेल. आणि त्या असतात पुण्याला. नाही हो की नाही? बरं काय काळजी करू नका. थांबा येतो पुढे. आई
जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि तिच्याशी बोलताना खूप विचार करून शब्द वापरावा लागतो. एवढीच तक्रार. एवढी दहशत आहे आई? हो ना, हो ना. मान्य आरोप हा तर तुम्ही करायला. नाही, मला सगळं माहिती आहे. काय? नाही, ती सेन्सिटिव्ह असायचं कारण फक्त एवढंच आहे की तिला जर कोणी एकदमच जवळ घेऊन बोललं तर ती कुठल्याच गोष्टीची नाराज होत नाही. अच्छा अच्छा. पण तिला जर असा आरोपच फक्त लावत गेला तर ती नाराज होऊन जाते. अरे बापरे, एक मिनिट. ते नाराजी वाढायच्या आधीच मला असं म्हणायचंय की आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत ते आता प्रत्येकाने सांगायचे. सासूबाई तुमच्यापासून. हा, ती खूप समाधानी वृत्तीची आहे आणि कुठलंही मी म्हटलं ते ऐकते ती माझं. म्हणून चांगली आहे. बाबा तुम्ही कसं कौतुक कराल तुमच्या सुनेचं? ती सामंजस्याने वागते सगळ्यांची. आई खूप सर्वांना आवडते. म्हणजे अगदी कलेजेचा तुकडा म्हणतात तसं आहे ती. लहानपणापासून ती म्हणजे तिला सर्व मिळत गेलं आणि त्याच्यामुळे त्या म्हणतात तसं तिचं समाधानी वृत्ती आहे आणि खूप अटॅचमेंट तयार करते ती प्रत्येकाशी. ती अशी समोर अगदी स्वतःहून अशी, म्हणून तिची नेहमी आठवण येत असते सर्वांना. म्हणजे ती आम्ही खरंच तिला मिस करतोय. किती छान. बरं वहिनी, क्षण आहे तुम्ही बोलण्याचा. माझे आरोप सगळे मला मान्य आहेत आणि मी ट्राय पण करेन की त्यांना सुधारायचं. थँक्यू की आज नाही नाही नाही, ट्राय काय करणार, ह्यांना सुधारायचं. माझे आरोप जे लागले आहेत ते व्यवस्थित आहेत आणि मी ते सुधारेन नक्कीच. पण उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर तो कुठला करणार? मी लवकर उठणार आहे आणि तो त्यांनी सांगितलं नाहीये. तो सांगितला नाहीये हे असं नाही करायचं. पण हाच खरेपणा आहे. जास्त बोलणार आहे आता सगळ्यांशी बोलणार आहे. आता मी जस्ट आली आहे अकोल्यात राहायला. आता सगळ्यांची ओळख वगैरे होऊन मी आता सगळ्यांची कॉन्टॅक्ट वाढवणार. आता तुम्ही बघाच. परत जर 5 वर्षांनी आलो तर पुन्हा वहिनीनं इकडे उभं केलं तर सगळे म्हणतील है ना आता गप्प करावं खूप. तर तुम्हा दोघांना शुभेच्छा देतो आणि आमच्या या माऊलीला झी मराठीकडून हा तन्मणी भेट म्हणून देतो. आणि आता यानंतर कोण जिंकणार पैठणी, कुणाचं नाव जाहीर होणार पैठणीच्या खेळात आपण बघणार आहोत. अकोल्यामधली आता आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. आणि त्याचबरोबर या चिठ्ठ्यांपैकी कुणाचं नाव जाहीर होणार यासाठी इथे उपस्थित असलेल्या सगळ्या उत्सुक आहेत. प्रत्येकीला वाटतंय की स्वतःच नाव येणार म्हणून, पण नाव एकच जाहीर होणार आहे. ते कोणतं बघूया. काय बघताय? काहीच दिसत नाहीये. ठरवून ठेवली वाटतं चिठ्ठी. घ्या, कोणती एक चिठ्ठी काढा. आणि नाव आहे साधारण कोण तोंडातल्या तोंडात देवाचं नाव घेता येते बघतो. नंदा विजय मंदिरगे. नमस्कार. संपूर्ण नाव सांगा. नंदा विजय मंदिरगे. आणि माहेर कुठलं? अकोलाच. अकोला. नमस्कार कोणाला करताय आता? टेन्शन आलंय का, दडपण आलंय? हा, सुरुवातीला पहिल्यांदा झाले ना. सुरुवातीला पहिल्यांदाच काय आलंय? होम मिनिस्टर मध्ये म्हणून टेन्शन आलंय. काही टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळेजण आहोत, काळजी करू नका. तुमच्या बरोबर आता तुमच्या घरातलं कोणी आहे का बरोबर सोबत? मुलगी आहे, जाऊ आहे. मुलगी आणि जाऊ आहे. आता इथे एकीला बोलवायचं असेल तर मुलीला बोलवाल का जाऊला बोलवाल? जाऊला बोलवाल. जाऊला. कुठे जाऊबाई? या जाऊबाई नमस्कार. नमस्कार. कुठे राहता तुम्ही? मी अकोल्यात. उमरीत. उमरीत. हा, मोठी उमरी. बरं, पण ह्यानी पैठणी जिंकली तर उचलून घ्यायचं. कोण पैठणी जिंकणार आपल्याला तर माहित नाही, पण आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींनाही आणि बघूया कोण होणार पैठणीचे विजेते. आता प्रश्न पडलाय की हे नेमकं काय आहे. तर हा झोपाळा आहे जो नेहमी उभा असतो, पण खेळाच्या संकल्पनेनुसार त्याला बिचाराला आडवं करून ठेवलेला आहे. आता इथून हा फुटबॉल टाकल्यानंतर मध्ये असलेल्या त्या चौकटीमध्ये, स्टीलच्या चौकटीमध्ये जाऊन थांबला पाहिजे. गुणसंख्या ज्यांची जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. रेडी? अरे बापरे.
2 2 आणि 0 ही गुणसंख्या. बघूया काय होणार. 1 आई ग. हा 2 3 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू जाऊबाई तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या बनविरगे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या चव्हाण वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. गणेशनगर अकोला या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.